नमस्कार मित्रांनो, मी रोशन भावने स्वागत करतो विदर्भ मराठी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण अतिशय महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहोत, ती म्हणजे तुकडेबंदीत कायद्यात सुधारणा. माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची स्टेटमेंट आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत. कोणती सुधारणा तुकडेबंदी कायद्यात होणार आहे येणाऱ्या अधिवेशनामध्ये. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात. चला तर मित्रांनो, बघूया कोणत्या सुधारणा तुकडेबंदी कायद्यात करण्यात येणार आहे. रहिवासी क्षेत्रात 1 गुंठा जमिनीचा तुकडा पाडता येईल, अशा प्रकारचे स्टेटमेंट आपल्या महसूल मंत्र्याचे आहे. आणि येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात तो कायदा सुद्धा आणला जाणार आहे, असे त्यांनी म्हटलेलं. राज्यातील रहिवासी क्षेत्रामध्ये 1 गुंठा जमिनीचा तुकडा पाडता येईल, या आशयाचा नवा कायदा आगामी विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आणला जाईल, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तसेच ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये तुकडेबंदी कायद्याची सुधारणा करा याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सुधारणेचे पुढचे पाऊल आम्ही टाकतो आहोत. राज्यात महायुती सरकार आल्यानंतर महसूल खात्याने जवळपास महत्त्वाचे 17-18 निर्णय घेण्यात आलेले आहे. त्याची अंमलबजावणी आम्ही आगामी पावसाळी अधिवेशनात करणार आहोत, असे त्यांनी म्हटलेले आहे. तसेच अधिवेशनात वन स्टेट रजिस्ट्रेशन व्हर्टिकल स्वामित्व देण्याबाबत सुद्धा सूचना देण्यात आल्या. तर ही होती मित्रांनो तुकडेबंदी कायद्यात सुधारणाविषयी महत्त्वाची अपडेट. तसेच मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा व ज्यांना या व्हिडिओची आवश्यकता आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.